ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खोतवाडी ग्रामपंचायतीकडून रस्त्याकडेचा कचरा जाळून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ। हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीने मुख्य रस्त्यालगतच असणाऱ्या कचऱ्याचे ढीग जाळून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू केला आहे। गावातील मुख्य रस्त्यालगत खोतवाडी ग्रामपंचायतीकडून कचरा जाळण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही कृती केवळ पर्यावरणाला धोका पोहोचवणारी नसून ती शासकीय नियमांचं उल्लंघन करणारी आहे। महाराष्ट्र शासनाने कचरा व्यवस्थापनासाठी स्पष्ट नियमावली आखून दिली असून कचरा जाळण्यास सक्त मनाई आहे। तरी देखील गुरुवारी सकाळी खोतवाडी ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यालगत असणारे अनेक ठिकाणचे कचऱ्याचे ढीग जाळल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गुरुवारी सकाळच्या सुमारास ग्रामपंचायत ते पाण्याची टाकी परिसरात या मुख्य रस्त्याकडेला जमा करण्यात आलेला कचरा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पेटवला। त्यामुळे आसपासच्या घरामध्ये धुराचे लोट घुसले आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागलं। विशेषतः दमा, श्वसनाचा विकार असलेल्या व्यक्तींना अधिक त्रास सहन करावा लागला। स्वच्छ भारत अभियानाचे फलक गावात लावले जात असताना प्रत्यक्षात मात्र अस्वच्छतेचे साम्राज्य दिसत आहे। पर्यावरण नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणं हा दंडनीय गुन्हा असूनही ग्रामपंचायतने अशा प्रकारांना प्रोत्साहन देत असल्याचं चित्र दिसून येत आहे। या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीनं कारवाई करून जबाबदार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे। या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महान करेला न्यूजसाठी बसगोंडाकडे मनी तारदाळ।